जितेंद्र म्हात्रे खरड यांचं देखील आम्ही सरशी स्वागत करतो सकाळच्या सत्रामध्ये. या दादा. मांगरुळ टीम 12 खेळाडू पाठवायचे आपण. आले चला. दोन्ही टीम चांगल्या आहेत. पहिलीच मॅच. एकदा नियम सांगतो दोन्ही टीमला. डॉट बॉल आला कीपरच्या हातात न सुटला तर तुम्ही धावेसाठी धावू शकता. आणि क्रॉसिंग धाव घेताना दोन्ही एंडनं स्ट्राईक सुटली पाहिजे. एक थांबेल आणि एक येईल हे चालणार नाहीये. पहा तिथे चेंडू काउंट केला जाईल. मग तिथनं तो चेंडू संपला जाईल. लक्ष असू द्या. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रमुख नियम आहेत या स्पर्धेचे. आघाडीला ऍज अ ओपनर म्हणून टीम स्वर्गीय प्रवीण सिटी मारतो बघ दादा. स्वर्गीय प्रवीण प्रतिष्ठान मांगरुळची आघाडीची जोडी राम आणि रोशन आणि रोशन आपण बघतो स्ट्राईक हँडला. स्ट्राईकला रामला बघतो. आघाडीची जोडी आहे. ओपन करणार आहे टीम साठी. पावरचं पहिलं षटक 40+ खेळाडू म्हटलं की एक नव्याने आणि जोसाने खेळाडू खेळतील. कारण ही खूप कमी वेळा खेळ संधी मिळतात 40+ आणि मलंगड परिसरात ह्या दोन टीम चांगल्या आहेत. गोलंदाजी मार्गमध्ये पहिला गोलंदाज. पहिला चेंडूला बिलकुल शॉर्टलेग क्षेत्ररक्षक चांगलं थांबवलंय. काही धावा थांबतील इथे. मात्र अकाउंट ओपन करत असताना रोशन सी गणेश झालंय टीम मांगरुळ टीमचं. आणि बघतो धाव लागतोय धावपलकावरती एक. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र खूप चांगली हो बॅट कट लेग बाईज हे कॉल द्यायचंय अंपायर. दोन्ही चांगले मात्र बॅट कट आहे. ही बॅट कट आहे अंद नाही मात्र निर्णय कळवायचा आहे. पण पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक हँडला राम आलाय. खाडीचा खेळाडू आहे. भरोसा दाखवलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राइव्ह पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक आहे. पाहत राहतात गोपी त्याच्या डोक्यावरून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकत असताना षटकार. नरेश बुवा म्हटलं की टीम वसार संघासाठी ॲज अ ओपनर बॉलर्स म्हणून देखील त्याने बऱ्याचशा सीझन दिल्यात. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. मात्र येते रामने पहिल्या चेंडूवरती टार्गेट वन्स अगेन. फटका चांगला आहे. सेट आउट. ओव्हर कव्हरला दूरवर क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. तोपर्यंत पहिली कंप्लीट झाली आहे धाव. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि हा म्हणताना 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. परत 2 ने पुढे सरकेल. सुरुवात चांगली मिळाली आहे स्वर्गीय प्रवीण प्रतिष्ठान मांगरुळ टीमला. पहिल्या षटकात आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये कोणता अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये. नरेश बुवा विकेट. हाही चेंडू खरंगळत. यावेळेस गॅप मोठा आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि आउटफील्डने चेंडूला थांबवलंय. हे आउटफील्डने चेंडूला थांबवलंय. फटका खूप चांगला आहे. हे राम टीमसाठी खूप छान करतोय काम. दर्जेदार रुबाबदार. आता 40+ खेळाडू असं वाटतच नाहीये. बेट केले येऊन दिले शेवटपर्यंत आणि बॅक हँड मागच्या बाजूनं चुकत असताना थोडस गॅप शोधला आणि स्लिप कव्हरला. दूरवर क्षेत्ररक्षका बाकपूट पॉइंटच्या जवळ सीमारेषेवरती होते आणि तिकडून येऊन चेंडूला थांबवणं तोपर्यंत 2 धावा थांबत नाहीये. हॅलो हॅलो. आणि डावखुऱ्याचा खेळाडू आलाय. काही चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत तो विचार केला तर धावांचा विचार केला तर धावा एकंदरीत 12 धावा.
एक चेंडू चांगला आलाय पहा, एक षटकार आला होता या षटकात. षटकार आला देखील हा पॉवर प्ले षटक चांगला फेकलाय त्याच्यामुळे पहिल्या षटकात एकंदरीत कोणतं यश मिळालं नाही, मात्र 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा. नक्कीच पहिला षटक पॉवर प्लेचा होता, त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि इथे मात्र पॉवर प्ले संपलाय. एकच षटकाचा पॉवर प्ले आहे. पहिल्या षटकात एक षटकार आला होता, त्याच्यानंतर जे काही कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज नरेश गायकरचं, एक नामचित खेळाडू गेन्स रामने एक आसमानी टोला दाखवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राम आहे स्ट्राईक एंडला. सोनवाईले शॉट कलात्मक आहे हा खेळाडू. कबळ पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि थांबवलंय चेंडूला. चेंडू थांबला म्हणजे धावा काही थांबतील. आणि इथे हा म्हणताना 3 रन कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन विकेट जबरदस्त. तालमेल दोघांमध्ये चांगला आहे. ही पार्टनरशिप बनवत असताना आपल्या टीमसाठी आघाडीलाच म्हणजे सुरुवात तर चांगली मिळाली आहे. स्वर्गीय प्रवीण प्रतिष्ठान 40+ मागरील टीमला रामने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. रामच्या बॅटमधून जास्त धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये सोनवाईले हा खेळाडू देखील अनुभव भरपूर वर्षाचा आहे. मागरूळ टीमचे खेळाडू देखील अनुभवीच आहेत. म्हणजे एकामेकाचं परिचय आहे, त्याच्यामुळे हा मॅच चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला वडायचं होतं, मात्र चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये गेले. दूरवर्ण वाऱ्याच्या वेगाने आल्यात पहा क्षेत्ररक्षक राजेश वायले. राजेश वायले म्हटलं की क्षेत्ररक्षण हेच त्यांचं प्रामुख्याने काम असायचं टीममध्ये. स्वर्गीय बाबूशेठ क्रीडांगणात देखील आपल्या टीमसाठी पहिल्या षटकामध्ये म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये सीमारेषेवरचे क्षेत्ररक्षक हे विक्रम आहेत त्यांच्या नावी देखील. म्हणजे कॅच जी आली की तिला मी पकडणार. रिव्हर्स अटॅक केलाय, फटका चांगला आहे यावेळेस नो मॅन्सला. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फलंदाजी करतोय टीमसाठी. एक षटकार आलाय रामच्या बॅटमधून. चौकार देखील आपल्याला नुकताच पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या उंच भरारी घेतोय. 25 वरती जाऊन पोटलाय. 20 वरती. राम पाटील 17 वरती खेळतो आणि 6 चेंडूंचा त्याने खेळ केला आतापर्यंत. 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढे सरकून कॉटन बॉलची संधी आहे. कॉल स्वीकारलं होतं, मात्र इथे धावबाद सांघिक यश मिळेल का? आणि चेंडूपैकी देखील खराब झाली. झेलही सुटलं. म्हणजे एक चुकी झाली की चुक्या होत असतात. आणि ही सोनू वायला यांच्याकडून झाली आहे चूक. आणि तिथे मात्र जी संधी होती केऱ्यामधला क्षेत्ररक्षक झेल टिपू शकला असता, मात्र हे झेल आणि हे जीवनदान मिळालंय कोणाला तर रामला. त्याच्या बॅटनं 2 मोठे फटके आल्यात. येणाऱ्या काळामध्ये ते महाग पडू शकतात, कारण क्रिकेटमध्ये जीवनदान मिळालं की तिथनं मात्र नव्या जोश जुनूनने फलंदाजी करतात फलंदाज. हे देखील इतिहासच आहे. वन्स अगेन ओव्हर द विकेट, राऊंड विकेट. रिव्हर्स अटॅक करायचं होतं. फटका फसलाय. चेंडू एसटी मागे डॉट बॉल. आणि सोमनाथ मात्र काय एक्स्ट्रिक्शन करतात, अगदी एक्स्ट्रा चिपकून आहेत आणि चांगलं एक्स्ट्रिक्शन तिथे केलं जातंय. आणि चांगलं नक्कीच इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. ओव्हर पिच फिरकवलाय. खेळची शक्यता नकारता येणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये इथे मात्र नरेश गायकरने टिपलाय झेल आणि
शेवटी का होईना मात्र यश मिळतंय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सोनूला. आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. पहिला खेळाडू पॅव्हिलियनच्या रस्त्याला राम बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला दे का पाणी न्या पाणी. ग्राउंड वरती पाण्याची मागणी केली जातो. एकवीस. नक्कीच प्रसाद भाग्यवंत आमच्या गुणलेखिकेच्या भूमिकेत आमच्यामध्ये आणि नक्कीच त्यांचा आवाज देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. खूप चांगलं समालोचन त्यांनी मागील सीझन मध्ये आम्ही एकदाच भेटतो वर्षातनं. भूमिका 11 खरड 40+ DSK 40+ वसार बी या प्रतियोगितेत दोन संघामध्ये ए बी चा उल्लेख केला जाईल. त्याच्यानंतर इथे 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. दोन्ही टीमला सूचना असेल आपण तयार राहायचंय. यानंतरचा मॅच आपला असेल तर आपण पाहू शकतो गोलंदाजीमध्ये परिवर्तन. हा चेंडू वाडा शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य पुढे सरकून ओव्हर कव्हरच्या मधून चेंडू बॉन्डच्या बाहेर चौकार. स्वागत केले पहिल्या चेंडूवरती जगदीश दूधकरचं. मी म्हटलं होतं जीवनदान रोशनला मिळालंय ह्याचं तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. पुढे सरकून राम राम रिव्हर्स अटॅक केलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे एसटी मागे चेंडूला कॅरी केले जातोय. इथे मात्र धाव तर डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. काय फलंदाजी केली आहे जबरदस्त. 25 वरती आपण बघतो 1-25 पुढे आले. बॅटचा कडा घेऊन एसटी मागे. शॉट थर्ड मॅन चेंडू थांबवलं गेले. धाबा काही थांबतील तोपर्यंत मिळतो 1. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जगदीश पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत करतो. त्याच्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला भेटतंय दूधकर जगदीश. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटत. त्याचा अंपायर म्हणून या परिसरात त्यांची भूमिका आपण पाहतोय. एक चांगलं पंच म्हणून दोघांमध्ये काहीतरी चर्चा चालू आहे. हरीश भाग्यवंत म्हटलं की टीम आंबे संघाच्या बऱ्याचशा यावेळेस जोराने खेळायचं होतं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेचून मारायचं होतं मात्र चेंडू गुडलेन्स वरती होता. चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. बॅक असं असावं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज दडपणाखाली असतो मात्र इथे ते सर्व काही करून दिलंय. इथे मात्र धाव 1 बनली आहे. चेंडू निसटताच दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने धावपळ पुढे सरकत असताना 28 वरती गेल्या धाव संख्या. काही चेंडू अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील मला वाटतं शेवटचा बॉल आहे. काही षटक आलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. 2 मध्ये 21 होत्या. तिसऱ्यामध्ये आपण बघतो आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 आल्यात. वेट केलंय पडल्यानंतर पाहायचं डीप मध्ये काय क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे मात्र एकाच धावेवर थांबवलं जातं. पप्पू मात्रे
सोमनाथ होते, चांगलं क्षेत्ररक्षण केले. काय क्षेत्ररक्षण केले, जिथे मात्र 2 धावा बनू शकल्यास त्या मात्र त्या थांबवल्या गेल्यात. हे षटक चांगलं आलं. एकंदरीत 29 धावा झाल्यात. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा इथे खेळ संपलाय. शेवटचा निर्णायक षटक शिल्लक आहे. इथे हाणामारी करावी लागेल. फक्त 8 धावा आल्या त्या षटकात. 29 धावा, 45 तुम्ही 40+ तुम्ही आहात. मात्र या मॅच मध्ये टीम स्वर्गीय प्रवीण प्रतिष्ठान मांगरुल टीमला 45+ धावा बनवाव्या लागतील आपल्या संरक्षणासाठी, खऱ्या अर्थाने विशेष विजयासाठी. हो हो नक्कीच नक्कीच. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करू. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मान्यवरांचं मस्ट वेलकम सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्क मध्ये विजय बायले, पुराणे चाबल. आणि थांब बोललाय, थांब. हा डेड बॉल आहे. अंपायर पंचांचा कॉल आहे. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे सोनुदा. आणि तसाही दुसरा झेल सुटला होता. सोनूबाईले यांच्याकडून स्वतःवरतीच नाराज आहेत. तिथे झेल सुटला, धाव गेली. लक्ष्मीपती बाळाजी या नावाने जगू कॉल करतोय. ओवपी समोर क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पहा, ही कलाकारी आहे, हे अनुभव असतो. चेस वरती चेंडूला थांबवत असताना 2 धावा काविण्यामध्ये थांबवल्या जातात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. टीम काय, या टीमला ऑस्ट्रेलियन टीम म्हणून ओळखलं जातं याचं मात्र नृत्यनाट्य मैदानावरती दाखवत असताना सोनूबाईले एक मिस्टेक झाली होती, मात्र जी मिस्टेक झाली तिची भरपाई दिली आहे, कारण धावा थांबवले तिथे 2. वन्स अगेन पुन्हा वर पिच होता. फर्स्ट स्लीप मध्ये झेल स्वीकारत असताना वन डाऊनचा खेळाडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न नक्की केलं, मात्र यश येत नाही. माघारी परतावं लागेल. लागलेला हा दुसरा धक्का टीमला. धनजल आहे. धनजवरती बरसा मिडल ऑर्डर चे खेळाडू आहेत. इथं मात्र रामकडे कशी स्ट्राईक केली हे पाहावं लागेल, कारण रामच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकारने एक षटकार आलाय. सध्या तरी बालाजी गोलंदाजी करतोय. हो हो वाट बॉल. यावेळेस डीप ठेवलं, चेंडूला गती दिली गुडलेन्स वरनं. ही कलाकार आहे विजय. पाहिले वसार संघाची गोलंदाजी म्हटलं की तोफखाना होता. एकापेक्षा एक चांगले गोलंदाज आपण सातत्यानं पाहत आलो. एक संघ होता की ते 4 पैकीच्या पैकी मॅरिट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळायचे. पण सध्या वसार, भाल आणि द्वारली कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतात. उशिराने आले. फटका चांगला आहे. दूरवर थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेरच जाणार. चेंडू थांबत नाहीये. चौकार. चौकाराने कुठेतरी धावपळीत बऱ्याचशा कारणे पुढे सरकत असताना एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती 35 धावा. अजून चेंडू शिल्लक आहेत. राम पाटील 23 वरती खेळतोय. राम पाटील वरती धनाजी वरती जे काय ते धनाजीलाच करते, कारण निर्णायक 2 चेंडू वाचल्यात. 40+ धावा मॅच बनू शकतो, कारण मागील सीझन मध्ये ही मॅच हाच सामना झाला होता पहिला. ओ डाऊन दी ग्राउंड समोर दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले, मात्र दुसरी धाव राम सरकला दुसऱ्या धाब्यासाठी आणि योग्य ते निर्णय आहे दोन्ही फलंदाजांचे. दोघांमध्ये ताळमेळ चांगलं जुळले. धावा चांगल्या येत आहेत निर्णायक क्षणाला. जिथे विकेट गेल्यानंतर असं वाटतो की येणारा खेळाडू नवा असतो खेळपट्टीवरती, मात्र हे किमया साध्य केली आहे सेकंड डाऊनचा फलंदाज धनाजीने. धावा चांगल्या केल्यात वसूल. या चेंडूवरती 2. अंतिम शेवटचा बॉल. 1 to go फायनली दिस इनिंग. हाय चेंडू शिराने आले गुडलेन्स वरनं. हा दुसरा सेम रिप्ले पाहायला भेटला या षटकामध्ये. विजयचं षटके संपली. 4 पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावात धावा बनल्या त्या 35.
37 धावा आणि 38 लक्ष असेल. 38 धावा बनवाव्या लागतील टीम वसारला. आणि जशी आपण म्हणतो इनिंग ब्रेक्स मध्ये लगेच नाणेफेकी केली जाईल. पुढची मॅच आहे डीएसके वसार बी च्या विरोधात भूमी 11 खराड. खराड संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर डीएसके वसार मॅच चालू व्हायच्या आधी आपण यायचं आहे. सामना जसा चालू आहे त्याच्या आधी आपण यायचं नाणेफेकीसाठी. तर नाणेफेकीचे डीएसके वसार आणि भूमी 11 खरड. खरड टीमचा कर्णधार तो उपस्थित आहे. डीएसके वसार बी आपल्याला हा कॉल असेल आपण नाणेफेकीसाठी या. जसं षटक चालू होईल षटक कंप्लीट होईपर्यंत आपण जर आलं नाहीत तर इथं तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. ऑर्गनाइज आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात. डीएसके वसार खरड टीमचे कर्णधार आमचे बाळूमाळी या मॅचला देखील एन्जॉय करत असताना व्यासपीठावरती आहेत. तेच टीमचे सरसेनापती देखील आहेत. भरपूर सारे उन्हाळे पावसाळे टीम आदर्श क्रिकेट खरड संघासाठी दिली. डीएसके वसार आपण नाणेफेकीसाठी या. कोणता खेळाडू आला असेल आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा. आणि जे 40+ टीम आहे त्यांचे कोणते आपल्या बरोबर मान्यवर असेल वरिष्ठ नागरिक तर या आपण व्यासपीठावरती या सगळ्यांचं आम्ही या प्रतियोगितेत सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कमध्ये टीम गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू गोळात समोर वडलाय खेचून मारलाय. ऑन साइडला लॉंग ऑफ सीमर क्षेत्ररक्षकही नाहीये. चेंडू पॉइंटच्या बाहेर. जगदीश दूधकर फायर षटकार. कारण हा खेळाडू पॅव्हिलियन सेट आहे. 40+ नुकताच झाला असेल म्हणजे जगदीश दूधकर टीम मिडल ऑर्डरचा हा दर्जेदार ब्रँड आहे. ऑन साइडला ओ हो मनगटी बलावरती अगदी आसमानाला मानवंदना देणारा बॅक टू बॅक हा दुसरा आसमानी डोला षटकार.
जगदीश दुधकरची विकेट महत्वाची आहे खऱ्या अर्थाने याला. डीएसके टीम वसार टीमचा खेळाडू आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे अन्यथा अनालाइज केलं जाईल आपल्याला. हा चेंडू बॉडीवरती जाऊन हो 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 पाहावं लागेल स्टिक वरती बदललाय का, कारण ही विकेट या मॅचची गोल्डन विकेट असेल कारण त्याची बॅट बोलतोय. टू बॅकचे 2 षटकार धनाजीला कुठेतरी यश आलंय बर मिळालंय. डॉट बॉल आलाय विकेट महत्वाची आहे कारण डॉट बॉल फेकावे लागतील मॅच बनू शकतो. 38 लक्ष मॅच संपली नाहीये स्वतः जागे वा कुठला येऊन बाकफूट पॉईंटच्या वरून चेंडू आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबत नाहीये. बाकफूट पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जात असताना तिसरा मोठा फटका आहे षटकातील चौकार. विविधता आहे या खेळाडूकडे षटक देखील चांगलं पाहायला मिळतं. जगदीश पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा दिल्या होत्या आणि मात्र इथे या डावाला सुरुवात करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार पहिल्या षटकात. हाई खोदून काढायचं होतं क्षेत्ररक्षक आहे दूरवर आणि ते चेंडू बबलू पाटील उशीर झालाय. पहिल्या ऍक्शनने चेंडू थांबवायला पाहिजे होतं बबलू कारण हे चेंडू थांबला स्ट्राईक बदलली असती. खऱ्या अर्थाने जगदीशकडे स्ट्राईक आहे 14 वरती केल्या धावसंख्या. बबलू पाटील कॅप्टन आहे तर डीएस किंवा सार या पण नाणेफेकीसाठी. ओ हो 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 गॅप शोधली आहे दूरवर क्षेत्ररक्षक कोण नाही बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली आहे चौकार आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. षटका अखेरीस 18 धाबा 18 नो लॉस कोणता विकेट गेलाय. षटक संपलेला आहे 22 धावा झाल्या पहिल्या षटकात 22 धावा भरपूर साऱ्या धावा पहिल्या षटकात जमा केल्या तर एकूणले ते चांगली फलंदाजी जगदीश दुधकरची. आल्या तर या नाणेफेकीसाठी नाणेफेकी करून घ्या आपण. रोशन आलंय गोलंदाजी मार्क मध्ये. रोशनला फलंदाजी मध्ये फारसं काही करता आले नाहीये मात्र इथनं विकेट आणि विकेट घ्यायचे आहेत. बॉल रन आहे रोशन घ्यायचं क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या ऍक्शनने चेंडू पकडला असता तरी धावबाची संधी म्हणू शकल्यासी तर इथनं का होईना एखादी विकेट आली तर मॅच रंगतदार होऊ शकतो. इथे सध्या या मॅच ते दुधकरने मॅचची हवाच काढून टाकली कारण पहिल्या षटकात 6 चेंडू खेळून काढले आणि 6 पहिल्या षटकार पूर्ण त्याने केला आणि त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आला. 2 षटकार 2 चौकार आले एकदा दुहेरी हे समीकरण होते त्या षटकाचं. 1 चेंडू तो बीट झाला बरोबर. दुसऱ्या षटकामध्ये रोशन आलाय. रोशनचा पहिला चेंडू चांगला आलाय. अकुटा पावता नो मॅन्सला चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप ऑनलाईनच्या बाहेर चौकार बॅटकट आहे. मग आपण जर बघितलं गेले ना तर या मॅच मध्ये जगदीशने एक पाहायला एवढं पहिल्या चेंडूवरती असा ठोकला होता आणि या षटकातही असा ठोकला आणि ही मॅच इथे संपली. एकतर्फा विजय एक पात्री अभिनय. 10 चेंडू आणि 10 चेंडूतच मॅच संपवली आहे. 38 धावांचं विशाल लक्ष होतं. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. 9 चेंडू आणि 38 धावांचं योगदान दिलं म्हणजे पर्सनल एकट्यानेच धावा काढल्या रोशन. खेळ आहे असो शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही टीम मांगरूळला देतो इथं शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच यायचंय पण जगदीश आणि दुसरी मॅच केली जाईल नाणेफेकी इथे. नक्कीच मांगरूळ टीमने इथे या प्रतियोगितेत सहभाग नोंदवला. आमच्या पूर्ण ऑर्गनाइज टीम कडून आम्ही तुमचं माझ्या अंतर्गतपासून सरचे स्वागत करतो कारण का स्पर्धेत सहभाग नोंदवलाय तुम्ही. तर नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे डीएसके वसार नाणेफेकीसाठी यायचं आपण.
मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट